Hello everyone. In last lecture, we discussed about the mutual inductance. What is the mutual inductance? So in that mutual inductance, the EMF, or we can say the magnetic field transfer from the one coil to other coil, and the current of one coil is directly proportional with what? The flux of other coil. जो फर्स्ट कॉइल मधला जो करंट आहे तो सेकंड कॉइल मधल्या फ्लक्सशी काय असतो? डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. सो इफ वी आर चेंजिंग द कॉइल वन करंट, सो ऑब्वियसली द फ्लक्स ऑफ सेकंड कॉइल विल बी स्टार्ट टू इन्क्रीजेस. ओके, सो त्यानुसार आपण तिथे इक्वेशन्स बघितले होते. ओके, सो म्युच्युअल इंडक्टन्स साठी इक्वेशन बघितलं होतं आपण तिथं M2. So this is mutual inductance of second coil with respect to coil 1. Okay, M2 is equals to आपण काय बघितलं होतं? M2 is equals to आपण इक्वेशन बघितलं होतं. M2 is equals to phi 2 upon I1. ओके, आणि ह्यालाच आपण काय म्हणतो? तर म्युच्युअल इंडक्टन्स म्हणतो. हे लक्षात घ्या. M stands for mutual inductance, or we can say the कोइफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. ओके, हा जो M आहे, हा M म्हणजेच काय आहे? तर बाळांनो म्युच्युअल इंडक्टन्स आहे. हे लक्षात घ्या. आणखी याला एक नाव आहे म्युच्युअल इंडक्टन्स. ओके, आणखी एक नाव आहे ह्याला कोइफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. कोइफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन म्हणजेच हा M. हे लक्षात घ्या. सो दिस M2 इज इक्वल टू phi 2 अपॉन I1. सिमिलरली आपण M1 घेतला होता. M1 म्हणजेच काय? जी म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ कॉइल 1 विथ रिस्पेक्ट टू कॉइल 2 हे म्हणायला विसरू नका. म्हणून तुमच्या बुक मध्ये M12 असं लिहिले बघा, M12. ओके, मी हे काय लिहिलं नाही कारण तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तिथं लिहिलं नाही. पण हे लक्षात घ्या, जेव्हा आपण M1 म्हणतोय म्हणजेच काय? हा जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे हा रिलेटेड टू काय असणार आहे? कॉइल 1 असणार आहे. विथ रिस्पेक्ट टू काय असेल? कॉइल 2 असेल. ओके, विथ रिस्पेक्ट टू काय असेल? तो कॉइल 2 असेल. हे लक्षात ठेवा. आणि याचं इक्वेशन बघितलं होतं आपण phi 1 अपॉन I2. phi 1 अपॉन I2. त्यानंतर आपण इथे नंबर ऑफ टर्न्सने सुद्धा मल्टिप्लाय केलं होतं. आठवतंय का? बघा, नंबर ऑफ टर्न्सने आपण काय केलं होतं? मल्टिप्लाय केलं होतं. ओके, आणि हा जो म्युच्युअल इंडक्टन्स 2 आहे हा म्हणजेच काय? कॉइल 2 चा म्युच्युअल इंडक्टन्स आहे विथ रिस्पेक्ट टू कॉइल 1. ओके, हे नीट लक्षात घ्या. मी जे सांगतो ते नीट लक्षात घ्या. म्युच्युअल इंडक्टन्स M2 म्हणजेच काय? दी कॉइल 2 मधला म्युच्युअल इंडक्टन्स विथ रिस्पेक्ट टू कॉइल 1. कॉइल 1 मुळे कॉइल 2 मध्ये झालेला इंड्यूस झालेला EMF म्हणजेच काय? इंडक्टन्स. तो म्हणजेच काय आहे? तर M2 आहे. आणि M1 म्हणजेच काय? कॉइल 1 मध्ये कॉइल 2 मुळे झालेला इंड्यूस इंडक्टन्स किंवा EMF, त्याला आपण काय म्हणतो? M1 म्हणतो. Is it clear? So that's why its name is mutual inductance. So this M1 is because of in coil 1 because of what? Coil 2. This M2 is in coil 2 because of coil 1. Okay, M is nothing but what? The mutual inductance, or we can say coefficient of mutual induction. Okay, coefficient of mutual induction. ओके, कोइफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स म्हणायचं नाही. हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळी चुका होतात की कोइफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स म्हणतो आपण. नाही, तर कोइफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्शनच असतं. ओके, आणि म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे तोच. क्लिअर? हा पार्ट लक्षात ठेवा. ओके, आता आपण नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करूया. दॅट इज कपलिंग कोइफिशिएंट. Coefficient of coupling. Okay, coefficient of coupling. It is denoted by what? Small k. Okay, आणि हा कशामध्ये असतो? In mutual inductance.
ओके, हा कशामध्ये असतो? इन म्युच्युअल इंडक्टन्स मध्ये असतो, हे लक्षात घ्या. कोइफिशियंट ऑफ कपलिंग अँड दॅट इज डिनोटेड बाय व्हॉट? के. ओके, आता त्या के साठी आपल्याला डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सो इथं मी डायग्राम ड्रॉ करतो बघा, नीट लक्ष द्या. सो लुक एट हियर, देयर इज अ वन फिगर. जशी आपण काल डायग्राम ड्रॉ केली होती, जराशी थोडीशी चेंज करतोय मी. कॉईल आता समोरासमोर ड्रॉ करतोय मी. ओके, इथं आपण घेतला होता व्हॅरिएबल रेजिस्टर, बरोबर ना, आणि इथं बॅटरी कनेक्ट केली होती. दिस इज व्हॅरिएबल रेजिस्टर. ओके, अँड हियर ती बॅटरी ई. बघा इथं बॅटरी कनेक्ट केली होती. त्यानंतर ही कॉईल 1 आपण असं कन्सिडर करूया की दिस इज कॉईल 1. कॉईल 1 आहे आणि ही कॉईल 2 आहे. ओके, आणि इथे गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलं होतं. ह्याच्यामध्ये करंट जो इंड्यूस झाला त्याला आपण नाव दिलं होतं I1, आणि ह्याच्यामध्ये जो झाला होता त्याला नाव दिलं होतं आपण I2. ओके, त्यानंतर याचे नंबर ऑफ टर्न्स कन्सिडर केले होते आपण N1, याचे कन्सिडर केले होते N2. कॉईल 1 लाच आपण काय म्हणतो, मी सांगितलं होतं की प्रायमरी कॉईल. ओके, किंवा प्रायमरी वाइंडिंग सुद्धा म्हणतात त्याला. आणि कॉईल 2 ला आपण काय म्हणतो? सेकंडरी. फक्त प्रायमरी कुणाला म्हणायचं, सेकंडरी कुणाला म्हणायचं हे पण मी सांगितलं होतं. प्रायमरी कुणाला म्हणायचं? ज्यावेळी जिथं आपण सप्लाय कनेक्ट करतोय, ज्या कॉईलला सप्लाय कनेक्टेड आहे तो म्हणजे प्रायमरी. ओके, आणि ज्या कॉईलला सप्लाय कनेक्टेड नाहीये तो म्हणजे सेकंडरी. आता मी जर इकडे सप्लाय कनेक्ट केला तर हा प्रायमरी कॉईल होईल, आणि इकडं जर गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलं तर हा सेकंडरी कॉईल होईल, हे लक्षात घ्या. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवा, जिथं आपण बॅटरी कनेक्ट करतोय किंवा सिग्नल प्रोव्हाइड करतोय ती कॉईल म्हणजे कुठली? तर प्रायमरी कॉईल. क्लिअर? आणि जिथं आपण बॅटरी प्रोव्हाइड करत नाही, जिथं आपण काय करतोय, ह्या कॉईल थ्रू दुसऱ्या कॉईल मध्ये ईएमएफ ट्रान्सफर करतोय किंवा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ट्रान्सफर करतोय, तो म्हणजेच काय? तर लक्षात घ्या की कॉईल 2 म्हणजेच काय? सेकंडरी वाइंडिंग. लक्षात आलं? सो सेकंडरी वाइंडिंग आणि प्रायमरी वाइंडिंग हे लक्षात ठेवा. कशाला म्हणतो आपण? सेकंडरी वाइंडिंग अँड प्रायमरी वाइंडिंग. ओके, नाव दिस इज सेकंडरी वाइंडिंग. ओके, आता इथं N1 आणि N2. आता ह्याचा पण एक सेल्फ इंडक्टन्स असेल, या कॉईल 1 चा एक सेल्फ इंडक्टन्स असेल, त्याला आपण L1 कन्सिडर करूया. कॉईल 1 चा जो सेल्फ इंडक्टन्स आहे तो L1 आहे, आणि कॉईल 2 चा जो सेल्फ इंडक्टन्स आहे तो फॉर एक्झाम्पल L2 आहे. ओके, नीट लक्ष द्या मी काय सांगतोय. बघा, ही कॉईल जर मी सेपरेटच केली, जर कॉईल मी सेपरेट केली तर बघा, फक्त ही कॉईल बघा, तर ह्याचा सेल्फ इंडक्टन्स जो आहे तो काय कन्सिडर केला मी? L2, आणि ह्याचा सेल्फ इंडक्टन्स काय कन्सिडर केला? L1. ओके, सो पहिल्यांदा मी डेरिव्हेशन मध्ये ह्याचे सेल्फ इंडक्टन्स लिहितो. सेल्फ इंडक्टन्स आपल्याला माहित आहे, सेल्फ इंडक्टन्स ऑफ coil 1 is L1. ओके, कॉईल 1 चा सेल्फ इंडक्टन्स जो आहे तो L1 कन्सिडर केलाय, आणि L1 चे इक्वेशन आपल्याला माहिती आहे N1. बघा नी, N1 Φ1, याचा जो फ्लक्स आहे तो काय आहे? Φ1 आहे, आणि याचा जो फ्लक्स आहे तो काय आहे? Φ2 आहे. सो बघा, Φ1 अपॉन I1. बघा, हे इक्वेशन आपण बघितलं होतं की नाही? देन the self inductance of coil 2 चा सेल्फ इंडक्टन्स काय असेल? coil 2 is L2 is equals to N2, number of turns of coil 2, N2 into the magnetic flux, that is Φ2 upon I2. Clear?
हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सेल्फ इंडक्टन्स, दी सेल्फ इंडक्टन्स ऑफ कॉइल 1 म्युच्युअल कॉइल्स आहेत त्या. ओके, दोन्ही कॉइल्स एकमेकांसमोर ठेवलेत, पण आपण स्टार्टिंगला हा कोइफिशियंट कॅल्क्युलेट करण्यासाठी काय केलं, सेल्फ इंडक्टन्स घेतला कॉइल 1 चा आणि त्यानंतर कॉइल 2 चा सेल्फ इंडक्टन्स घेतला. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, नाव नेक्स्ट पॉइंट. आफ्टर they taking the self inductance, there is another consideration. Look here, the consideration, consider in mutual inductance, in mutual inductance, consider in mutual inductance. Look here, हा जो phi1 phi2 आहे. ओके, आता म्युच्युअल इंडक्टन्स बद्दल सांगतो मी. इथं जो असणार आहे तो M2 असणार आहे. इथं जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो M2 आहे आणि इथं जो आहे तो M1 आहे. नीट लक्ष द्या मी काय सांगतोय. इथं जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो M2 आहे, बरोबर ना, आणि हा M1 आहे. मी M2 म्हणजे काय सांगितलं, दी म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ कॉइल 2 विथ रिस्पेक्ट टू कॉइल 1. हा वर्ड विसरू नका, म्हणून तुमच्या बुक मध्ये इथं 2-1 असं लिहिलंय. 2-1 चा अर्थ काय, तर म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ कॉइल 2 विथ रिस्पेक्ट टू कॉइल 1. ओके, मी हा 1 घेतलेला नाहीये कन्फ्युजन होऊ नये म्हणून, आणि इथं 1-2 असं लिहिले तुमच्या बुक मध्ये, म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ कॉइल 1 विथ रिस्पेक्ट टू कॉइल 2. 1-2 चा अर्थ काय, कॉइल 1 विथ रिस्पेक्ट टू कॉइल 2. ओके, फक्त आपण इथं 1 कन्सिडर केले, हे लक्षात घ्या. ओके, आता आपण कन्फ्युजन होऊ नये म्हणून काय केले, तर फक्त 1 कन्सिडर केले. पण लक्षात घ्या, M1 चा अर्थ काय, तर म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ कॉइल 1 बिकॉज ऑफ और विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, कॉइल 2. क्लिअर? आणि M2 म्हणजेच काय, म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ कॉइल 2 विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, कॉइल 1. क्लिअर? समजलं? फक्त आपण इथं M2 कन्सिडर केले. 2-1 पण कन्सिडर करू शकता. ओके, इथं 1-2 पण तुम्ही कन्सिडर करू शकता, म्हणजे जरा जास्त क्लिअरिफाय होईल. ओके, पण इक्वेशन सॉल्व्ह करताना ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी फक्त 1 आणि 2 असंच घेतलेलं आहे. क्लिअर? नाव आता बघा, हा जो म्युच्युअल इंडक्टन्स M2 आहे, ओके, आपल्याला कन्सिडरेशन काय करायचं आहे, हा बिकॉज ऑफ M1 आहे, म्हणजेच phi2 इज इक्वल टू, आपण कन्सिडर करतोय बघा इथं, phi2 इज इक्वल टू के म्हणजेच काय, कोइफिशियंट घेतलाय त्या म्युच्युअल इंडक्टन्सचा, कोइफिशियंट ऑफ कपलिंग इनटू phi1. बघा मी काय घेतलं बाळानो, phi2 म्हणजे हा जो फ्लक्स आहे, मॅग्नेटिक फ्लक्स, जो कुणामुळे क्रिएट झालाय, तर या फ्लक्स मुळे क्रिएट झालाय, म्हणजे कॉइल 1 मुळे क्रिएट झालाय. म्हणून हा phi2 जो आहे तो आपण काय घेतला, कन्सिडर केला k इंटू phi1. k इंटू काय कन्सिडर केलं, phi1 कन्सिडर केलं. सिमिलरली आपल्याला phi1 कन्सिडर करायचं आहे, k phi2, जो म्युच्युअल जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे इन कॉइल 1, इट इज बिकॉज ऑफ व्हॉट, द कॉइल 2. म्हणजे ह्याच्या फ्लक्स मुळे हा फ्लक्स आहे. ओके, ह्याच्या फ्लक्स मुळे हा फ्लक्स आहे, म्हणूनच आपण याचा एक कोइफिशियंट कन्सिडर केला, आणि तो कोइफिशियंट म्हणजेच काय घेतला, k. सो k इंटू phi2 इज इक्वल टू व्हॉट, phi1. ओके, phi2 म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स ऑफ कॉइल 2, phi2 इज इक्वल टू व्हॉट, k कोइफिशियंट ऑफ कपलिंग इंटू phi1. बघा, इंटू phi1. क्लिअर? सो दिस इज माय इक्वेशन नंबर 3. This is equation number 1. This is equation number 2. Is it clear to all of you? एवढा पार्ट कळाला सगळ्यांना? क्लिअर? बाळांनो क्लिअर आहे? एनी डाऊट? यस? तन्वीला एकटीला समजले का? बाकीचे पटपट रिप्लाय करा. माझं नाव सिलेक्ट करा चॅट बॉक्स मध्ये, नाहीतर मला रिप्लाय येणार नाहीत. मी ऑलरेडी सांगितलंय. क्लिअर आहे उमेर? ओके, अंडरस्टूड. ओके, टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. टेक अ स्क्रीनशॉट. क्लिअर? ओके, व्हेरी गुड. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. आणि हे इक्वेशन्स लक्षात ठेवा. ओके, हे इक्वेशन्स लक्षात ठेवा, जे आपण 3 इक्वेशन्स लिहिलेले आहेत ते लक्षात ठेवा. मी एक साइड इरेज करतोय, आता राईट हँड साइड इरेज करतोय. झालंय सगळ्यांचं स्क्रीनशॉट घेऊन? आता बघा, आता म्युच्युअल इंडक्टन्स आपण काल कन्सेप्ट बघितला, बरोबर ना? म्युच्युअल इंडक्टन्स आपण कन्सेप्ट बघितला पाहणो काल.
तर त्या म्युच्युअल इंडक्टन्स मध्ये सो वी कॅन से the mutual inductance in coil 2, okay, mutual inductance in coil 2 with respect to what? Coil 1. coil 2 मधला म्युच्युअल इंडक्टन्स विथ रिस्पेक्ट टू coil 2 आपण काय घेतलाय? M2 घेतलाय. सो M2 इज इक्वल टू काय असणार आहे? the number of turns N2 of coil 2, ओके. त्यानंतर काय असणार आहे? phi2 अपॉन I1 बघा, म्युच्युअल इंडक्टन्स मध्ये आपण काय केलं होतं? सेल्फ इंडक्टन्स मध्ये आपण अपॉन I2 घेतलं होतं L2 साठी, पण इथं आपण I1 का घेतोय बानो? कारण ह्याच्यामध्ये जो इंडक्टन्स क्रिएट होतोय इट इज बिकॉज ऑफ I1. ओके, सो इट इज डिवायडेड बाय I1, दॅट्स वाय. ओके, म्हणून इथं आपण I1 ने डिवाइड केले, हे लक्षात घ्या. लक्षात येतं का मी काय सांगतोय? इथं जो EMF इंड्यूस होतोय, इथं जो फ्लक्स इंड्यूस होतोय, मॅग्नेटिक फ्लक्स जो इथं क्रिएट होतोय, इट इज बिकॉज ऑफ व्हॉट? I1, अँड दॅट्स वाय वी कॅन टेक हिअर द करंट I1 ऍट द डिनॉमिनेटर. आता phi2 म्हणजे आपण इक्वेशन 3 मध्ये काय कन्सिडर केलंय? phi2 मीन्स व्हॉट? द k into phi1. So look at here, I'm going to change this equation now, N2, and accept this phi2. या phi2 च्या ठिकाणी मी व्हॅल्यू पुट करणार k into phi1 using equation 3. बघा मी काय केलं? N2 phi2 च्या ठिकाणी मी ही व्हॅल्यू पुटअप केली. काय व्हॅल्यू आहे? कपलिंग कोएफिशिएंट k into phi1. k into phi1 जे आपण कन्सिडर केलं होतं इक्वेशन 3 मध्ये, ते इथं पुट केलं डिवायडेड बाय I1. So this is my equation number 4. Okay, now the mutual inductance in coil 2 with respect to mutual inductance in coil 1 now with respect to coil 2. काय असणार आहे म्युच्युअल इंडक्टन्स कॉइल 1 मध्ये विथ रिस्पेक्ट टू कॉइल 2? हे इक्वेशन बघून सांगा मला पटकन. M1 इज इक्वल टू काय असेल? M1 इज इक्वल टू, इथला म्युच्युअल इंडक्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. M1 इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स काय आहे तिथं? N1 आहेत. नंबर ऑफ टर्न्स आर N1. ओके, त्यानंतर इथं इंड्यूस होणारा फ्लक्स जो आहे, ओके, phi1 आहे. सो इथं मी phi1 लिहिलं अपॉन कुणामुळे झाला इथं फ्लक्स क्रिएट? बिकॉज ऑफ I2. ओके, कुणामुळे झाला एक फ्लक्स क्रिएट इथं? बिकॉज ऑफ I2. सो डिवाइड बाय काय करणार आपण इथं? I2 करणार. डिवाइड बाय काय केलं? I2 केलं. आता phi1 म्हणजेच काय केलं होतं आपण? युजिंग इक्वेशन 3 phi1 इज इक्वल टू व्हॉट? k into phi2. k into काय होतं? phi2 होतं. सो लुक एट हियर, आय एम गोइंग टू मॉडिफाय दिस इक्वेशन. N1 k into phi2 upon I2. Clear? This is my equation number 5. इथपर्यंत कळालं? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? This is my equation number 5. Any doubt here? Any doubt? Okay, no doubt. Okay, very good. Take a screenshot fast. बाकीचे मला रिप्लाय करत नाहीत. वेदांगी कुठे आहे? वेदांगी, श्वेता, श्रुती कुठे आहेत सगळे? नीट 2 मधले. पायल, ओके, डन. नीट 2 मधले मला रिप्लाय करत नाहीत बरं का. नीट 1 तर करतच नाहीत. मला PCMB 1 मधून जास्त रिप्लाय येत आहेत. PDF सेंड करा, हा रिप्लाय नाही बघा. PDF तर मी सेंड करणारच आहे. काय विचारले त्याचं उत्तर दे. क्लिअर? ओके, स्क्रीनशॉट घेतला? ओके, नाव नेक्स्ट. आता हे म्युच्युअल इंडक्टन्सचे इक्वेशन्स लक्षात ठेवा.
M1 साठी काय लिहिलं आपण आणि M2 साठी काय लिहिलं हे इक्वेशन लक्षात ठेवा. So look here, the total mutual inductance. Now, total mutual inductance. Total mutual inductance capital M is equals to M1 is equals to M2. आपल्याला माहिती आहे. M1 is equals to M2. म्हणजेच मी हे असंही लिहू शकतो. M square is equals to M1 into M2. लिहू शकतो की नाही? हे जर सगळे इक्वल असतील, M is equals to M1 is equals to M2, then I can write here M square is equals to what? M1 into M2. ओके, सगळेच इक्वल आहेत, सगळेच M आहेत, म्हणजेच M1 into M2 is equals to काय असेल? M square असेल. ओके, सो मॅथमॅटिकल टर्म मध्ये मी असं लिहू शकतो. सो बघा मी काय केलं, M square is equals to M1 into M2 केलं. सगळ्याच्या व्हॅल्यू Mच आहेत. M1 is equals to M आहे, M2 is equals to M आहे, सगळे एकमेकाशी इक्वल आहेत. सो दॅट्स वाय आय कॅन राईट हियर दी M square total mutual inductance M square is equals to M1 into M2. आता M1 काय फाइंड आउट केला होता ऍज पर इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 5 चा यूज करून आपण M1 काय कॅल्क्युलेट केला होता? N1 K phi2 upon I2 आणि M2 काय फाइंड आउट केला होता? N2 K phi1 upon I1 is equals to M square. बघा फक्त मी व्हॅल्यू पुटअप केलेत. इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 ह्या इक्वेशन मध्ये पुट केले. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 6. सो पुटिंग इक्वेशन नंबर 5 and 4 इन इक्वेशन 6. काय केलं आपण? इक्वेशन 6 मध्ये इक्वेशन 4 आणि 5 पुट केलं, M1 आणि M2 च्या व्हॅल्यू पुट केल्या, तर मला हे इक्वेशन मिळालं. आता हे थोडंसं इक्वेशन मी रिअरेंज करतोय. बघा हा K इथं आहे, K कॉन्स्टंट आहे कोएफिशियंटचा, हा K इथं आहे. सो K इंटू K काय होईल? K स्क्वेअर होईल. K into K काय होईल बाळांनो? K स्क्वेअर होईल. सो लुक हियर, सो आय कॅन राईट हियर M स्क्वेअर इज इक्वल्स टू K स्क्वेअर. पहिल्यांदा K स्क्वेअर करून घेतला मी. त्यानंतर आता इथं phi2 अपॉन I2 आहे, हा N2 मी इकडे घेऊ शकतो, बरोबर आहे ना? म्हणून मी इथं लिहिलं बघा N2 phi2 मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे मी N2 इथं घेऊ शकतोय. N2 phi2 अपॉन I2. बघा मी काय केलं, मल्टिप्लिकेशनच आहे म्हणून मी N2 या साइडला लिहिला आणि हा N1 आता मी तिकडे शिफ्ट करतो. N1 इकडे शिफ्ट करून मी काय लिहिते बघा, N1 phi1 अपॉन I1. बघा N1 phi1 अपॉन I1. फक्त मी N2 आणि N1 च्या प्लेसेस चेंज केल्या. सो मला हे दोन इक्वेशन्स मिळाले. लुक हियर, N2 phi2 upon I2, N1 phi1 upon I1. So look at these two equations. हे दोन इक्वेशन्स म्हणजेच काय आहेत? तर सेल्फ इंडक्टन्स ऑफ कॉइल 1, कॉइल 1 चा एक सेल्फ इंडक्टन्स L1 म्हणजे हे इक्वेशन आहे N1 phi1 upon I1. देन कॉइल 2 सेल्फ इंडक्टन्स L2, दिस इज इक्वेशन N2 phi2 upon I2. क्लियर? बघा हे जे दोन इक्वेशन्स आहेत, these are the self inductance of these two coils, coil 1 and coil 2. Yes or no? So this N1 phi1 upon I1, this is nothing but what? L1. Clear? And this N2 phi2 upon I2, this is nothing but what? L2. Clear to all of you? As per equation 1 and 2. As per equation 1 and 2, जे आपण इक्वेशन 1 and 2 बघितलं होतं, त्यानुसार आपण काय करणार होतं ते इथं, this is equation number 7. So putting the equations 1 and 2 in equation 7. म्हणजे इथं आपल्याला डायरेक्टली L1 आणि L2 काय करायचं आहे? पुट करायचं आहे. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे? इक्वेशन 7 पर्यंत क्लिअर आहे? It is clear to all of you? Yes, very good. Now take a screenshot first. Take a screenshot. घेतला स्क्रीनशॉट? बाळांनो व्यवस्थित मी नोट्स मध्ये देणारच आहे.
पण व्यवस्थित लिहा, बुक मध्ये थोडस म्हणजे अंडरस्टँडिंग साठी डिफिकल्ट आहे डेरिव्हेशन. सो मी हे सिम्प्लिफाय करून सांगतोय तुम्हाला. डन. ओके. नाव put equation 1 and 2 in equation 7. We get m square is equals to k square. Look at here, m square is equals to k square L1 into L2. Okay, L1 into L2. आता मी जर याचं स्क्वेअर रूट घेतला, टेकिंग स्क्वेअर रूट, m is equals to k, m square आहे, m मिळाला, k square आहे, k मिळाला, अंडर रूट L1 into L2, under root L1 into L2. So look here, we are going to find out the coupling, coefficient of coupling. Therefore, the coefficient of coupling in mutual inductance is k is equals to, k साठी इक्वेशन रिअरेंज केलं, m upon काय येणार आहे, म्युच्युअल इंडक्टन्स अपॉन अंडर रूट L1 L2, under root L1 L2. So we are getting these two important equations, and using these two equations we are going to solve the problems, examples for JEE and NEET. So that's why these two equations are very, very important as per JEE NEET point of view. Clear? The coefficient of coupling K is equals to m upon under root L1 L2. ओके. कोएफिशियंट ऑफ कपलिंग के म्हणजेच काय असतं बाळांनो, तर फ्रॅक्शन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स असतं, हे लक्षात घ्या, विथ रिस्पेक्ट टू बोथ कॉइल्स, or we can say with respect to mutual inductance of the both coils. What is the coefficient of coupling K? The fraction of magnetic flux, हे लक्षात ठेवा, the fraction of magnetic flux with respect to mutual inductance of both coils, with respect to mutual inductance of both coils. क्लियर आहे? डेरिव्हेशन समजलंय? डेरिव्हेशन समजले सगळ्यांना? काही डाऊट आहे इथं? पटकन सांगा. यस, नो डाऊट. बाकीचे कुठं आहेत? पटपट रिप्लाय द्या पाहणो. ओके, नो डाऊट अथर्व, ठीक आहे, सगळ्यांना समजलंय? इरेज करू मी हे सगळं. नेक्स्ट लास्ट पॉइंट इन दिस टॉपिक, ट्रान्सफॉर्मर. ओके, ट्रान्सफॉर्मर लास्टचा पॉइंट आहे बाळांनो त्या टॉपिक मधला. ट्रान्सफॉर्मर. ओके, सो देयर इज अ वन आयर्न कोर, रेक्टेंगल आयर्न कोर घेऊया आपण इथे, रेक्टेंगल आयर्न कोर. ओके, दिस इज आयर्न कोर, आणि ह्या आयर्न कोरच्या अराउंड का आहे तर कॉइल वाउंड केलेली आहे, एक ह्या साईडला वाउंड केली आहे आणि एक दुसऱ्या साईडला वाउंड केली आहे. So this is called the secondary winding. Okay, त्याला आपण म्हणणार आहोत सेकंडरी वाइंडिंग. इथं लिहितो मी सेकंडरी winding. Okay, and this is primary winding. And this is iron core. Okay, iron ची कोर आहे,
इकडं कॉईल बाउंड केले, इकडं पण कॉईल बाउंड केलेली आहे. सो आपण प्रॅक्टिकली काय करतो बाळांनो, एका साइडला एसी सिग्नल प्रोव्हाइड करतो. वी आर प्रोव्हाइडिंग एसी सिग्नल टू वन साइड. सो दिस इज कॉल्ड अ ट्रान्सफॉर्मर. ही जी मी डायग्राम ड्रॉ केली बाळांनो, यालाच काय म्हणतो आपण, ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आता ट्रान्सफॉर्मर मध्ये दोन टाइप्स असतात, ते मी तुम्हाला सांगतोच नंतर. ओके, सो दिस इज कॉल्ड अ ट्रान्सफॉर्मर विच कन्सिस्ट टू कॉइल्स अँड हिअर वी कॅन अप्लाय द कन्सेप्ट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. हे लक्षात घ्या, आपण इथं म्युच्युअल इंडक्टन्स हा कन्सेप्ट बाळांनो अप्लाय करतो. ओके, म्हणून तर आपण पहिल्यांदा लर्न केलं की म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजेच काय. आता मी कॉईल 1 ला म्हणजेच प्रायमरी कॉईल, ही कॉईल 1 आहे. कॉईल 1 ला जर मी सिग्नल कनेक्ट केला, एसी सिग्नल, दिस इज कॉईल 1 वी कॅन से. ओके, अँड दिस इज कॉईल 2. सो याच्यामध्ये जो ईएमएफ इंड्यूस होतो तो म्हणजेच काय आहे, तर फॉर एक्झाम्पल ईपी आहे प्रायमरी वाइंडिंगचा ईएमएफ. याच्यामध्ये जो ईएमएफ इंड्यूस होतो तो ईएस आहे सेकंडरी वाइंडिंगचा ईएमएफ, त्यामुळे मी ईएस लिहिलं. ओके, सिमिलरली इथं जो फ्लक्स क्रिएट होतो तो काय आहे, पाय पी आहे. इथं जो फ्लक्स क्रिएट होतो तो काय आहे, पाय एस आहे. क्लिअर. त्यानंतर इथून जो करंट फ्लो होणार आहे त्याला आपण I1 म्हणूया, आणि इथून जो करंट फ्लो होईल त्याला आपण काय म्हणूया, I2 म्हणूया. सो I1 and I2 the current flowing through this coil. So look at here. आता नंबर ऑफ टर्न्स किती आहे तिथं, तर हे नंबर ऑफ टर्न्स आपण कन्सिडर करू शकतो. दिस नंबर ऑफ टर्न्स प्रायमरी कॉइलचे आपण कन्सिडर केले NP आणि सेकंडरी कॉइलचे कन्सिडर केले NS. The number of turns of secondary coil, that is nothing but what, NS. The number of turns of primary coil is nothing but what, NP. So हे जे कन्सिडरेशन आपण केले ते इक्वेशन साठी केलेले आहेत. ओके, आता याच्यावरून आपण इक्वेशन लिहिणार आहोत बघा. phi s the magnetic flux of secondary coil. Again I repeat, phi s the magnetic flux of secondary coil. Phi p the magnetic flux of primary coil. EP the EMF induced in primary coil. ES the EMF induced in secondary coil. NP the number of turns in a primary coil. NS the number of turns in a secondary coil. Clear? ओके, कन्सिडरेशन काय काय केले लक्षात आलं, समजलं. आता बघा इक्वेशन्स लिहायचं ऍज पर फॅराडे अँड लेन्झ लॉ. आपल्याला माहिती आहे जर एका कॉइल मध्ये इंड्यूस ईएमएफ असेल तो इंड्यूस ईएमएफ काय होतो, ट्रान्सफर होतो इन सेकंडरी कॉइल. म्हणजे आपण सप्लाय एकाच ठिकाणी देणार आहोत, वी आर प्रोव्हाइडिंग दी सप्लाय. आता प्रायमरी कुणाला म्हणलंय मी, या कॉइलला म्हटलंय, म्हणजे सिग्नल कुठे अप्लाय करणार सांगा, इथे करणार की इथे. जी बॅटरी कनेक्ट करणार बाळांनो, किंवा जो आपण सिग्नल जो अप्लाय करणार आहोत एसी सिग्नल, तो कुठे अप्लाय करेन, या साईडला करेन, राईट हँड साईडला की लेफ्ट हँड साईडला. प्रायमरी कशाला म्हणले आपण, पटकन सांगा, कळते का मी काय सांगतोय. मगाशी आपण कॉईल 1 ला सिग्नल प्रोव्हाइड केला होता, बरोबर ना. आता मी इथं ड्रॉ केलेलं नाहीये, लेफ्ट साइड. व्हेरी गुड तन्वी. ओके, लेफ्ट साइडला आपण काय करणार, सिग्नल प्रोव्हाइड करणार. म्हणजे एसी सिग्नल असेल किंवा डीसी सिग्नल असेल, मोस्टली आपण एसी सिग्नल अप्लाय करतो, हे लक्षात घ्या. ओके, सो एसी सिग्नल जो आहे तो आपण कुठून अप्लाय करणार आहोत, ट्रान्सफॉर्मरला, तर प्रायमरी वाइंडिंगला. ओके, आणि सेकंडरी वाइंडिंगला आपण त्याचं आउटपुट बघणार आहोत. सो दिस इज इनपुट. त्याला आपण असंही म्हणू शकतो, प्रायमरी वाइंडिंग इज इनपुट अँड सेकंडरी वाइंडिंग इज आउटपुट. बघा मी ते पण लिहितो. सो दिस इज कॉल्ड इनपुट. ओके, इथं लिहितो बघा मी, प्रायमरी वाइंडिंग म्हणजेच काय आहे, इनपुट आहे, आणि सेकंडरी वाइंडिंग म्हणजेच काय बाळांनो, तर आउटपुट आहे. क्लिअर. नाव ऍज पर फॅराडे, ओके, फॅराडेज लॉ आणि ऑब्विसली लेन्झ लॉ पण तिथं मॅटर करतो. ओके, आता फॅराडे लॉज नुसार हा ईपी काय असेल सांगा मला. ईपी इज इक्वल टू, व्हॉट इज ईपी, ईपी काय असेल, द ईएमएफ इंड्यूस इन प्रायमरी कॉइल. फॅराडे नुसार काय आहे तो, फॅराडेच्या लॉ नुसार ईपी काय असणार आहे, द ईएमएफ इंड्यूस इन प्रायमरी कॉइल ईपी इज इक्वल टू मायनस एनपी. नंबर ऑफ टर्न्स त्याचे काय, मायनस एनपी डी फाय पी अपॉन डी टी. बरोबर आहे ना, मायनस एनपी डी फाय पी अपॉन डी टी.
ओके, सिमिलरली ES is equals to minus NS d phi s upon dt. बघा लक्षात येते का? दिस इज इक्वेशन नंबर 1 and 2. हे आपण फॅराडे लॉचा यूज करून लिहिलेला आहे इक्वेशन. लक्षात येते का बघा? दिस इज द इंड्यूस्ड EMF इन प्रायमरी कॉइल. EP म्हणजेच काय? इंड्यूस्ड EMF इन प्रायमरी कॉइल आणि ES म्हणजेच काय? इंड्यूस्ड EMF इन सेकंडरी कॉइल. आता या दोघांचा जर आपण रेशो घेतला, टेकिंग द रेशो ऑफ दिस टू इक्वेशन्स, द रेशो ऑफ टू इक्वेशन, द रेशो ऑफ इक्वेशन 1 and 2, किंवा टेकिंग रेशो ऑफ इक्वेशन 1 and 2, व्हॉट वी आर गेटिंग, लुक हियर. काय मिळेल आपल्याला? प्रायमरी वाइंडिंगचं इक्वेशन अपॉन, आपण काय करूया, आउटपुटला जे आहे 2 and 1 घेऊया इक्वेशन. तो जे आउटपुट आहे बघा नीट, मी काय म्हणतोय, जे आउटपुट आहे ते पहिल्यांदा घेतले आपण. आउटपुटला कोण आहे? तर ES आहे. सो आउटपुट टू इनपुट हा रेशो घेतलाय आपण. आउटपुट टू इनपुट ES अपॉन EP घेणार आहोत. सो दॅट्स वाय टेकिंग रेशो ऑफ इक्वेशन्स 2 to 1, 2 to 1 असं म्हणूया आपण. 2 to 1 इक्वेशन 2 आणि 1 चा रेशो. सो ES अपॉन EP इज इक्वल टू, वी आर गेटिंग द मायनस NS d phi s अपॉन dt. अगेन डिनॉमिनेटरला काय येईल? मायनस NP d phi p अपॉन dt. बघा लक्षात येतोय मी काय केलं इथं? So this minus minus get cancel, minus minus get cancel. Okay, now consider हा dt get cancel होईल. d phi b अपॉन काय राहील? d phi p राहील. ओके, आता आपण असं कन्सिडर करूया की d phi s is equal to what? phi p. कन्सिडर, लुगडिया मी तर लिहितो कन्सिडर, दोन्ही नंबर ऑफ टर्म्स n1 आणि n2 सेम आहेत, म्हणूनच phi p is equal to काय आहे? phi s आहे. हे कन्सिडर केलं आणि हे कन्सिडर केल्यानंतर काय होईल बाळांनो? या पण टर्म्स काय होतील? कॅन्सल आउट होतील. बरोबर ना? या पण टर्म्स काय होतील? कॅन्सल आउट होतील. मग आपल्याला फायनल इक्वेशन काय मिळेल? ES अपॉन EP. ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP. सो इथंच लिहितो बघा मी पुढं, NS अपॉन NP. सो आय गेटिंग दिस रेशो. क्लिअर? समजलं काय केलं आपण? एक कन्सिडरेशन केलं, N1 इज इक्वल टू N2 घेतलं आणि म्हणूनच phi p इज इक्वल टू काय आलं? phi s आलं. ओके, आणि म्हणूनच या टर्म्स कॅन्सल झाल्या, d phi आणि d phi s आणि d phi p, आणि म्हणूनच काय आलं? NS अपॉन NP आलं. क्लिअर? एवढा पार्ट क्लिअर आहे? टेक अ स्क्रीनशॉट, टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. क्लियर? ओके, सो दिस इज इक्वेशन नंबर 3 म्हणा. इक्वेशन नंबर 3 याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. इक्वेशन नंबर 3 आहे ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP. फास्ट घ्या स्क्रीनशॉट जरा. ओके, डेरिवेशन संपवायचं आपल्याला. आणि ह्यालाच काय म्हणतात भावानो? तर नंबर ऑफ टर्न्स रेशो ऑफ द ट्रान्सफॉर्मर. हे लक्षात घ्या. NS अपॉन NP इज नथिंग बट व्हॉट? द नंबर ऑफ टर्न्स रेशो ऑफ ट्रान्सफॉर्मर. The number of turns ratio of transformer means what? NS upon NP is equals to what? ES upon EP. Clear? आता इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवर आपण इक्वल घेऊया. consider input power is equals to output power. पॉवरचं इक्वेशन काय असतं? पॉवरचं इक्वेशन काय असतं बाळांनो? तर P इज इक्वल्स टू V इंटू I. आता इथं V म्हणजेच काय? EMF आहे. ओके, V म्हणजेच काय बाळांनो? EMF आहे. सो E इंटू I घेणार आपण. बघा, सो पॉवर फॉर इनपुट P1 असेल, P1. ओके, पॉवर फॉर इनपुट काय असणार आहे? P1, आणि पॉवर फॉर आउटपुट काय असेल? P2. तो इथली पॉवर P2 आहे आणि इथली पॉवर काय आहे? P1 आहे. हे लक्षात घ्या. ओके, आता पॉवर P1 म्हणजेच काय? इथला EMF
इथला ईएमएफ काय आहे P1 साठी EP आहे. सो पॉवर P1 इज इक्वल टू व्हॉट EP इंटू करंट काय आहे इथला I1 आहे इज इक्वल टू P2 पॉवर साठी व्होल्टेज म्हणजेच ईएमएफ काय आहे ES आणि करंट काय आहे I2. बघा हे रिअरेंज केलं की मला काय मिळेल ES अपॉन हा EP मी RHS ला शिफ्ट केला ES अपॉन EP इज इक्वल टू हा I2 इकडे शिफ्ट केला I1 अपॉन I2 मिळाला. क्लिअर I1 अपॉन I2 मिळालं. हे झालं इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 3 आणि 4 चा यूज करून आपल्याला काय मिळेल ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP इज इक्वल टू I1 अपॉन I2. क्लिअर समजलं सगळ्यांना I1 अपॉन I2. I1 is current flowing through the primary winding, I2 is current flowing through secondary winding. Okay, take a screenshot fast. समजलं इथपर्यंत? Take a screenshot. Yes, समजलंय? Okay. Now, आता बघा स्टेप अप आणि स्टेप डाऊन काय असतं? स्टेप अप अँड स्टेप डाऊन काय असतं? केस 1 लिहितोय मी बघा केस 1 when NS is greater than NP. काय म्हणलं मी बघा NS is greater than NP म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी वाइंडिंग जास्त असतील कोणापेक्षा ते प्रायमरी वाइंडिंग पेक्षा तर त्याला काय म्हणतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. देन करंट फ्लोइंग थ्रू दी सेकंडरी वाइंडिंग म्हणजे I2 काय असतो तिथं मॅक्सिमम देन I2 इज मॅक्स. ओके and it is called step up transformer. त्याला आपण काय म्हणतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. त्याला आपण म्हणतो बाळांनो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि सेकंड केस नंबर 2 look at here case number 2 when NS is less than NP then I1 is maximum I1 max and at that time we can say that it is step down transformer. त्याला आपण काय म्हणतो स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर म्हणतो. ओके स्टेप अप अँड स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. क्लिअर स्टेप अप अँड स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. ज्यावेळी नंबर ऑफ वाइंडिंग सेकंडरी वाइंडिंग किंवा नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी वाइंडिंग जास्त असेल प्रायमरी वाइंडिंग पेक्षा बघा ही प्रायमरी वाइंडिंग आहे त्याच्यापेक्षा ह्याचे टर्न्स जास्त असतील तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि जर प्रायमरी वाइंडिंगचे जास्त असतील सेकंडरी वाइंडिंग पेक्षा तर त्याला आपण काय म्हणतो स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. Okay, so these are the two types of transformer, step up transformer and step down transformer. Step down means what? The secondary windings number of turns are minimum compared to primary winding and step up म्हणजेच काय the secondary winding number of turns is maximum compared to primary winding. That's why EMF here maximum. इथं EMF जो इंड्यूस होणार आहे तो मॅक्सिमम होणार आहे का कारण इथं नंबर ऑफ टर्न्स जास्त आहे. लक्षात येतं नंबर ऑफ टर्न्स जास्त आहेत आणि म्हणूनच त्याला स्टेप अप म्हणतो. आणि इथं जर नंबर ऑफ टर्न्स कमी असतील तर त्याला आपण काय म्हणतो स्टेप डाऊन म्हणतो.